पुण्याचे फळ. रामपूर गावात एक आजी आणि तिच्या 2 नाती राहत होत्या. त्या आजीचा मुलगा वसून एका अपघातामध्ये वारले होते. ती आजी खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन्ही नातींची आणि तिची कशीबशी गुजराण करत होती. त्या दोघीही नाती शाळेत जात होत्या. कधी कधी आजीला कामात मदत देखील करायच्या. त्यांना घर नसल्यामुळे त्या गावातील मंदिराच्या मागील भागामध्ये त्या तिघीही राहत असत. कोणी वाटसरू आलं की रात्रीच्या वेळी मंदिरात मुक्काम करत असे. सकाळी उठून आपल्या मार्गाने परत जात असे. बऱ्याच वेळा आजी उपाशी राहायची व त्या वाटसरूंना तिची भाकरी खाण्यासाठी द्यायची. तेव्हा आजीच्या मोठ्या नातीला तिचा खूप राग यायचा. तिला वाटायचे की इथे आपल्यालाच एक वेळ धड जेवायला मिळत नाही आणि आपली आजी मात्र वाटसरूंना आपले अन्न देत असते आणि स्वतः मात्र उपाशी राहते. तेव्हा आजी तिची समजूत काढायची. आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी दोन्ही हातांनी मिळतं, या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता. मोठ्या नातीला आजीने जेवण वाढायला सांगितलं की ती नेहमी भांड्यांचा आवाज करत असे. त्यावर आजी तिला सांगायची, आपण काय खातो की उपाशी राहतो हे शेजारच्याला कळता कामा नये. कधी काळी आजी मोठ्या नातीला भाकरी करायला सांगायची. तेव्हा ती जोरजोरात भाकरी थापडायची आणि त्यांचा आवाज करायची. आजी तिला समजावून सांगायची, अगं किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळता कामा नये. एके दिवशी आजीने तिला भाकरी करण्यासाठी सांगितली आणि त्या देवळात कोणी वाटसरू आला होता. त्याला पाणी देण्यासाठी आजी गेल्या. तेव्हा त्या मोठ्या नातीला लक्षात आले की आजी आपल्या वाटणीची भाकर आता वाटसरूला देणार. त्या रागाने तिने भाकऱ्या करायला सुरुवात केली. भाकरीबरोबर मिरचीचा ठेचा बनवला. 3 भाकरी तिघांना वाढून घेतल्या. आजीला एक ताट दिलं आणि दोघी भाकरी खायला बसल्या. आजीने आपलं ताट त्या वाटसरूला दिलं. वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीने त्याला भाकरी आणि ठेचा खायला दिला. वाटसरूच्या लक्षात आलं की 3च भाकरी बनवण्याचा आवाज आला होता, म्हणजे म्हातारीने आपल्या वाटीची भाकरी मला दिली. तिच्या या गरिबीतही पाहुण्याला जेवण देणं हा चांगुलपणा त्याला खूप आवडला. तेव्हा सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं की या गावातील माझं घर आणि माझं शेत आहे, ते मी तुम्हाला तुमच्या नावावर ते करत आहे. दोन्ही नातींना खूप शिकवा, मोठं करा. ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं की आपण एका हाताने दिलं की परत दोन्ही हाताने मिळतं. म्हणून तर म्हणतात ना की आपण जर दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कोणी ना कोणी मदतीचा हात घेऊन उभं असतं. जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा आपल्या दुसऱ्या हातात आपली पुण्य प्रवेश करत असतात. पुण्य दिसत नाही, पण वेळ आल्यावर ती आपले काम करण्यास सुरुवात करते. जलचर पक्षी, प्राणी, किडे आणि अचल झाडे या प्रत्येक प्रकारच्या जीवात्म्याला दर दिवशी काही ना काही अर्पण करावे. झाडांना पाणी घालावे, पक्ष्यांना दाणे, मुंग्यांना साखर, गाय कुत्रा कोणाला तरी एक घास किंवा माशांना तरी खायला द्यावे. हे देणे सोपे आहे, जमेल तितके करावे. सगळे शक्य नसते, पण अर्पण ही भावना महत्त्वाची असते. सत्कार्य केल्याने पुण्य मिळत असते. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.